तर मित्रांनो, कोरोडो बेसिक टू ॲडव्हान्सच्या सीरीजमधला आजचा क्लास 31 आणि यामध्ये आपण पाहणार आहे एक्सरूट टूल, ते पण डिटेलमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर ही चालू आपली कोरोडो बेसिक टू ॲडव्हान्स सीरीज आणि यामध्ये आपण पिक टूल पासून तर शॅडो टूल पर्यंत डिटेल्समध्ये टूल्स कव्हर केले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल, तिथून तुम्ही पाहू शकता. आणि अशाच प्रकारच्या चांगल्या कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक्सरूट टूल तुम्हाला जो शॅडो टूल आहे याचा फ्लाईट ओपन करायचा आहे म्हणजे कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला एक्सरूट टूल मिळून जाईल. आता एक्सरूट टूलचा यूज आपल्याला कुठे कुठे करायचा आहे, तर एक्सरूट टूलचा यूज आपल्याला मोस्टली 3D इफेक्ट देण्यासाठी होतो. आता याच्या आपण काही डिझाईन पण बनवून पाहू. तर इथे मी तुम्हाला सांगितलं की शॅडो टूलचे जेव्हा तुम्ही फ्लाईट ओपन करता इथे तुम्हाला एक्सरूट टूल मिळून जाईल. तर सर्वात अगोदर आपण काय करू, एक कोणताही शेप घेऊ. इथे काय केलं, मी एक इलिप्स घेतला. इलिप्स घेतल्यानंतर कंट्रोल प्रेस करून असा एक इलिप्स ड्रॉ केला आणि त्यानंतर डायरेक्ट एक्सट्रूड टूलवरती क्लिक केला आणि अशा प्रकारे यावरती ड्रॅग केला. ड्रॅग केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे यावरती इफेक्ट आलेला दिसतो. याचा यूज करून आपण अशा प्रकारे त्यावरती इफेक्ट दिला म्हणजे काय होईल, जो मेन ओरिजिनल शेप आहे त्याला आपण अशा प्रकारे थोडी डेप्थ दिली म्हणजे थोडं स्प्रेड केलं. आता यामध्ये काही प्रॉपर्टी टूलबार मधील ऑप्शन आहे, त्याचा यूज करून आपण चांगल्या प्रकारे यामध्ये डिझाईन करू शकतो. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, काही ते तुम्हाला सिंपल मी डिझाईन करून दाखवतो. त्या अगोदर आपण काय करू, प्रिसेट वरती जाऊ आणि वेगवेगळे प्रिसेटचा आपण यूज करून पाहू. आता प्रिसेट तुम्हाला माहित आहे की डायरेक्ट यामध्ये काही बाय डिफॉल्ट प्रिसेट मिळतात, ज्याचा यूज करून आपल्याला डायरेक्ट अशा प्रकारे काही डिझाईन्स पाहायला मिळतात. आणि त्यानंतर प्लस आणि या मायनसचा आयकॉन मी मागच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनवरती क्लिक करून पाहू शकता. अशा प्रकारे आपण या प्रेसेटचा यूज करू शकतो आणि याला पण इथून आपण ऍडजस्ट करू शकतो. आता आपण काय करू, एका टेबलची डिझाईन करून तुम्हाला दाखवतो. याला करू आपण डिलीट करू आणि त्यानंतर रेक्टँगल टूलवरती क्लिक करून अशा प्रकारे एक रेक्टँगल ड्रॉ करू. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक टेबल सारखा एक कलर द्यायचा आहे आणि त्यानंतर याला काय करायचं आहे, शेप टूलवरती क्लिक करायचं आहे आणि याला थोडंसं ग्राउंडेड करायचं आहे. राउंडेड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता याला क्लिक म्हणजे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर एक्सट्रूड टूलवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे याला काय करायचं, ड्रॅग करायचं आहे. ड्रॅग केल्यानंतर याची जी डेप्थ आहे अशा प्रकारे वाढवायची आहे. जेव्हा तुम्ही याला अशा प्रकारे वाढवता त्याचबरोबर इथे तुम्हाला याची व्हॅल्यू जी आहे ती डेप्थ ती वाढलेली दिसते. तुम्ही इथून पण नंबर देऊन ऍडजस्ट करू शकता किंवा याच्या सहाऱ्याने तुम्ही पण अशा प्रकारे ऍडजस्ट करू शकता. त्याचबरोबर इथे तुम्हाला काही प्रिसेट मिळतील, त्या प्रिसेटचा यूज करून आपण अशा प्रकारे याला वेगवेगळे, याला प्रिसेटच म्हणू आपण, अशा प्रकारे याला आपण वेगवेगळे डायरेक्शन मध्ये चेंज करू शकतो. त्यानंतर आपण काय करू, ओरिजिनल जो आपण केलं त्या शेपवर येऊ. त्यानंतर आता काय करायचं, अशा प्रकारे आपण यावरती एक्सट्रूड टूल वापरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला अशाच प्रकारे राहू द्यायचं आहे. आणि त्यानंतर याला काय करायचं आहे, थोडं आपल्याला परत ऍडजस्टमेंट करावी लागेल. परत मी एक्सट्रूड टूलवरती क्लिक करतो आणि यारोवरती क्लिक करून काय करू, आपण अशा प्रकारे थोडं ऍडजस्ट करू आणि एक टेबलच्या फॉर्ममध्ये याला पद्धतशीर आणू. अशा प्रकारे ते ऍडजस्ट केलं आणि त्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला याला पाय द्यायचे आहे टेबलला. तर परत आपण रेक्टँगल टूलवरती क्लिक करू आणि अशा प्रकारे एक इथे पाय तयार करू आणि यामध्ये पण सेम कलर तोच फिल करू. कलर फिल केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, आता कलर फिल केल्यानंतर काय करायचं आहे, परत एक्सट्रूड टूलवरती क्लिक करायचं आहे आणि याला काय करायचं आहे, अशा प्रकारे ड्रॅग करायचं आहे. बस ड्रॅग करायचं आहे आणि त्यानंतर ड्रॅग केल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन मिळतो, जे आहे व्हॅनिशिंग पॉइंट प्रॉपर्टीज. याचा तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्ट ओपन करायची आहे आणि शेअर्ड व्हॅनिशिंग पॉइंट यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, लक्षपूर्वक पहा, कारण यामधला जो ऑप्शन आहे याचा यूज तुम्हाला प्रॅक्टिस केल्यावरच समजेल. यावरती आपण क्लिक करू आणि त्यानंतर काय करायचं, या ऑब्जेक्टला म्हणजे टेबलला आपण जो सरफेस केलाय त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय करायचंय, याच्या सहाय्याने आपण थोडी याची डेप्थ कमी करू. बस अशी तुम्हाला याची डेप्थ थोडी ऍडजस्ट करायची आहे. ऍडजस्ट केल्यानंतर काय होईल, तो आपल्याला एका चौकोनी असा पाय येऊन जाईल. बस इथून काय करायचंय, त्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, याला याला काय करायचं आहे, कंट्रोल प्रेस करायचं आणि अशा प्रकारे इकडे स्क्रोल करायचं आहे. म्हणजे आता इकडे आपण 2 पाय करू आणि माऊसला राईट क्लिक करून सोडून द्यायचं आहे. आणि परत आपल्याला याला वरती सेम इफेक्ट द्यायचा असेल तर काय करायचं आहे, याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे आय ड्रॉपर याचा फ्लाईट ओपन करायचा आहे आणि ऍट्रिब्यूट आय ड्रॉपर यावरती क्लिक करून अशा प्रकारे कॉपी करायचं आहे आणि यावरती पेस्ट करायचं आहे. जर इथून पेस्ट होत नसेल इफेक्ट तर काय करायचं आपल्याला, आता आपण यामधलं आपल्याला काही ऑप्शन मिळते का ते पाहू.
किंवा नाहीतर आपल्याला काय करावं लागेल, आता यावरती काय झालं, सिमिलर इफेक्ट आपल्याला यावरती पाहायला नाही मिळत. याला करू आपण डिलीट करू. डिलीट केल्यानंतर अगोदर काय करावं लागेल, याला अशा प्रकारे सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट केल्यानंतर आपण काय करू, याला परत सिलेक्ट करू. अशा प्रकारे सिलेक्ट केलं आणि कंट्रोल जी करून आपण याला ग्रुप करू. आणि ग्रुप केल्यानंतर काय करायचं आपल्याला, आता कंट्रोल प्रेस केलं किंवा आपण काय करू, याचा डायरेक्ट नाही काय डुप्लिकेट करून टाकू. अशा प्रकारे मी डुप्लिकेट केला आणि इथे याला ऍडजस्ट केलं आणि याला सिलेक्ट करायचं आहे आणि शिफ्ट प्रेस करून याला सिलेक्ट करायचं आहे आणि ई प्रेस करायचं आहे. ई प्रेस केलं तर एका लाईन मध्ये ते प्रॉपर अलाईन होतील. त्याचबरोबर याला पण या फॉरवर्ड मध्ये अशा प्रकारे तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. ऍडजस्ट केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, या ऑब्जेक्टला आणि या ऑब्जेक्टला आपल्याला किंवा आपण काय करूया, टेबलला हे जी लाईन दिसते यावरती क्लिक करायचं आहे, टेबलचा सरफेस, आणि कंट्रोल प्लस एंड करून याला कसं आहे, असं बॅक झाडायचं आहे. त्याकरिता तुमची जे नंबर आहे ते अनलॉक असायला पाहिजे अशा प्रकारे. आणि त्यानंतर एक वेळा कंट्रोल प्लस एस एंड करून याला बिंग टू बॅक करायचं आहे आणि त्यानंतर कंट्रोल प्लस होम करून याला बिंग टू फ्रंट. म्हणजे काय होईल, हा सरफेस समोर येईल आणि हा सरफेस अशा प्रकारे मागे जाईल. आता हे 2 पाय झाले. आणखी आपल्याला 2 पाय करायचे असतील तर कंट्रोल डी करून याचा डुप्लिकेट करू आणि अशा प्रकारे याला इथे आणू आणि याची काय करू, आपण थोडी साईज कमी करू अशा प्रकारे. त्याचबरोबर काय करू, कंट्रोल डी केला मी परत आणि याला या साईडने आणले आणि याला काय केलं आणि याला ई प्रेस केलं, बरोबर सेंटर मध्ये आणला. तर अशा प्रकारे आपल्या टेबलची एक डिझाईन इथं तयार झालेली आहे. तर आय होप ही टेबलची डिझाईन तुम्हाला समजली असेल. नसेल समजलं तर परत व्हिडिओ पाहाल, समजून जाईल. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर अशा प्रकारे आपण याला करू शकतो. तर याला काय करतो मी आता, कंट्रोल जी करून ग्रुप केलं आणि याला आपण काय करू, साईडने ठेवून देऊ अशा प्रकारे, किंवा याला करू आपण डिलीटच करून टाकू, कारण आता तुम्हाला समजलंय. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला दुसरी डिझाईन करायची आहे. आता आपण काय करू, आता समोरचे आपल्याला ऑप्शन चूज करायचे असतील, म्हणजे यूज करायचे असतील, तर आपण काय करू, इथे एक कोणताही शेप घेऊ. आता मी परत हा शेप घेतला आणि शेप घेतल्यानंतर याची काय करू, शिफ्ट प्रेस करून अशा प्रकारे साईज कमी केली मी आणि कंट्रोल डी करून याला डुप्लिकेट केला. अशा प्रकारे याच्या बाजूला घेऊन येऊ आणि याला सिलेक्ट करू, याला सिलेक्ट करू, ई प्रेस करू. त्यानंतर परत काय करू, याचं या दोघांना ड्रॅग करून सिलेक्ट करू आणि कंट्रोल डी करून डुप्लिकेट करू आणि अशा प्रकारे आपण काय करू, याला ऍडजस्ट करू आणि त्यानंतर परत कंट्रोल डी करून याचा डुप्लिकेट करू आणि याला अशा प्रकारे इथे आणू. आता एक पूर्ण आपल्याला इथे 4 ते 5 सर्कल आलेले दिसतील लिप्स. आता काय करू, याला शिफ्ट प्रेस करून याची साईज कमी करू, कारण हे जास्त साईजचे झाले होते. आणि त्यानंतर यावरती आपल्याला द्यायचं आहे एक्सट्रूड इफेक्ट. यावरती परत क्लिक करू आणि अशा प्रकारे ड्रॅग करू. आता तुम्हाला जेव्हा एक्सट्रूड टूलचा यूज करायचा असेल तर या ऑब्जेक्टला पूर्ण शेपला तुम्हाला काय करावं लागेल, कंट्रोल जी करून ग्रुप करावे लागेल. त्यानंतरच तुम्ही त्याचा यूज करू शकता. आता याला काय केलं, आपण कंट्रोल जी करून ग्रुप केलं आणि परत एक्सट्रूड टूल वरती क्लिक केलं आणि अशा प्रकारे आपण काय केलं, ड्रॅग केलं. ड्रॅग केल्यानंतर याची जी डेप्थ आहे आपण इथून पण ऍडजस्ट करू शकतो आणि इथून पण आपण अशा प्रकारे याची डेप्थ ऍडजस्ट करू शकतो. आता ही थोडी मी जास्तच केली. आता तुम्हाला अशा प्रकारे यावरती इफेक्ट आलेला दिसतो. पण यामध्ये तुम्हाला काही समजलं नाही की काय केलंय. तर आपल्याला काय करायचं, असं पाईप सारखं स्ट्रक्चर बनवायचं आहे. तर आता काय करू, आपण समोरचे ऑप्शन पाहू. तर सर्वात अगोदर हे ऑप्शन आहे, याचा यूज करून तुम्ही ऑब्जेक्टला अशा प्रकारे रोटेट करू शकता. ज्या अँगलने तुम्हाला रोटेट करायचं असेल त्या अँगलने रोटेट करू शकता आणि या ऑप्शनचा यूज करून तुम्ही रोटेट करू शकता, सॉरी, रिसेट करू शकता त्याला. तर आपण याला रिसेट केलं. त्यानंतर ऑप्शन दिसते आपल्याला कलर, एक्सट्रुजन कलर. आता यामध्ये मेन आहे आपल्याला यामध्ये कलर कसा फिल करायचा. आता याला काय केलं मी, अशा प्रकारे साईज वाढवली आणि त्यानंतर आपण काय करू, यामध्ये काही कलर फिल करू. इथून आपण या पहिलं ऑप्शन दिसते यावरती क्लिक करून आपण तर या कलर फिल करू शकतो. आता यावरती क्लिक केलं तर आपल्याला यामध्ये सॉलिड कलर फिल करता येतो. आता इथे ब्लॅक आहे, ब्लॅकच्या ऐवजी मी कोणत्याचा कलर यामध्ये फिल करू शकतो. तर तुम्हाला इथे यामध्ये आता पाईपचा स्ट्रक्चर असा आलेला दिसते. त्यानंतर आपल्याला यामधला जो मेन आहे तो पाहायचा आपल्याला, इथे यूज कलर शेडिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्रॉम वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता आणि यामध्ये आपण काय करू, थोडासा व्हाईट कडे देऊ. व्हाईट कडे गेल्यानंतर अशा प्रकारे आपण याला व्हाईट कलर दिला. व्हाईट कलर काय देतो आपण, आज समोरच्या सरफेसला त्याला तुम्हाला अशा प्रकारे व्हाईट कलर आलेला दिसते. आणि सेकंड जो कलर आहे त्याचा पण आपण ऍडजस्टमेंट करू शकतो, जो काही जे की तुम्हाला इथे प्रॉपर अशा प्रकारे पाईपचं स्ट्रक्चर पाहायला मिळते, जसे की एकावरती एक असे पाईप ठेवलेले आहे. त्यानंतरचं ऑप्शन दिसते. आता यावरती आपल्याला लाईट इफेक्ट वगैरे जे समोरचे ऑप्शन आहेत ते पण अपडेट करायचे आहे. तर त्यानंतर ऑप्शन दिसते आपल्याला बिवेल्स, एक्सट्रुजन बिवेल्स. आता बिवेल्स या ऑप्शनचा यूज काय होतो, आता तुम्हाला यावरती अशा प्रकारे सर्कल दिसत आहेत, पण या सर्कलला आपल्याला एक चांगला शेप द्यायचा आहे. तर काय करायचं असेल, यावरती क्लिक करायचं आणि यूज बिवेल यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे रिअलिस्टिक जे पाईप आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे दिसतील.
आणि इथून तुम्ही शो बिवेल, फक्त तुम्हाला जर बिवेल शो करायचे असतील तर अशा प्रकारे आपण बिवेल शो करू शकतो. तुम्हाला इथे टायरासारखा स्ट्रक्चर पाहायला मिळतो. आणि त्यानंतर याला करू आपण हाईट करू आणि त्यानंतर इथून तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला यावरती पाईपचं स्ट्रक्चर पाहायला मिळते. त्यानंतर इथे यावरती कलर ऍडजस्टमेंट. जर तुम्हाला यावरती लाइटिंग इफेक्ट द्यायचा असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर यावरती पहिलं, दुसरं, तिसरं कोणत्याही ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर या जो वन दिलेला आहे याला थोडं आपण प्रॉपर अशा प्रकारे ऍडजस्ट करू शकतो आणि यावरती असा ड्रॅग करून याला वेगवेगळे आपण इफेक्ट देऊ शकतो. अशा प्रकारे आपण या ऑप्शनचा यूज करून वेगवेगळे डिझाईन्स तयार करू शकतो. आता हे पाईपचं सगळं झालं. आता आपल्याला टीन कसा डिझाईन करायचा हे पाहायचं आहे. तर इथे ही ऑप्शन आहे जे दिसते तुम्हाला, व्हीपी लॉक टू ऑब्जेक्ट, व्हीपी लॉक टू पेज, कॉपी व्हीपी फ्रॉम आणि शेअर व्हॅनिश फ्रॉम, हे तर आपण पाहिलं. आता जे बाकीचे ऑप्शन आहे ते आपल्याला जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्या ऑप्शनचा यूज कसा करायचा ते समजेल आणि याच रिलेटेड हे ऑप्शन दिसते तुम्हाला. बाकी हे तर आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलं की आपण डायरेक्ट याला क्लिअर करायचं असेल तर अशा प्रकारे क्लिअर करून ओरिजिनल शेपमध्ये आपण याला आणू शकतो. आणि आणि या ऑप्शनचा पाहिला याचा यूज करून आपण जी आता सिमिलर प्रॉपर्टी आपल्याला दुसऱ्या ऑब्जेक्टवर जर पेस्ट करायची असेल तर ऑप्शनचा आपण यूज करतो. तर तुम्ही ते मागचे व्हिडिओ पाहिले नसेल तर अजूनही सांगतो ते पाहून घ्या आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे आपण एक डिझाईन बनवली. त्यानंतर आपण काय करू, एक दुसरी डिझाईन बनवू. अशा प्रकारे टीनची डिझाईन बनवण्यासाठी आपण काय करू, प्रियन टूलवरती क्लिक करू आणि शिफ्ट प्रेस करून अशा प्रकारे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू. आता शिफ्ट प्रेस करावं लागेल तुम्हाला स्ट्रेट लाईन ड्रॉ करण्यासाठी. त्यानंतर काय करायचं, याचा परत फ्लाईट ओपन करायचा आहे आणि डिस्टॉर्ट टूल यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे जे सेकंड ऑप्शन आहे झिपर डिस्टॉर्शन यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे झिपर जे अँप्लिट्यूड आहे तो आपल्याला किती ठेवायचा, इथून 15 ठेवला. 15 ठेवल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, आता झिपर फ्रिक्वेन्सी आहे ते आपण 20 ठेवू. आता या ऑप्शन या डिस्टॉर्ट टूलचा कसा यूज करायचा याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. अशा प्रकारे 20 दिलं आणि यावरती क्लिक केलं तर अशा प्रकारे आपल्याला एक झिगझॅग पॅटर्न पाहायला मिळतो. पण याला काय करायचं, आपल्याला वेव्ही फॉर्म मध्ये घ्यायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे ते वेव्ही फॉर्म मध्ये येईल. त्याकरिता आपल्याला जे सेकंड ऑप्शन दिसते स्मूथ डिस्टॉर्शन यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला वेव्ही फॉर्म मध्ये ते पाहायला मिळतो. त्यानंतर काय करायचं आपल्याला, आता अशा प्रकारे क्रिएट केल्यानंतर आपण काय करू, थोड्याला खाली घेऊन येऊ आणि त्यानंतर याचा परत फ्लायआउट ओपन करून एक्सट्रूड टूलवरती क्लिक करू आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही ट्रॅक करा आणि याची जी डेप्थ अशा प्रकारे आपल्याला वाढवायची आहे. वाढवल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक स्क्रीनचा स्ट्रक्चर मिळतो. स्ट्रक्चर मिळाल्यानंतर यामध्ये आपण काय करू, एक कोणता असा कलर फिल करू. अशा प्रकारे मी कलर फिल केला. पण तुम्हाला हे जे ओरिजिनल टीनचा इमेज दिसत तसा दिसत नाहीये, तर यासाठी आपल्याला परत या काही इफेक्ट यूज करायचे आहे. आता अशा प्रकारे आपण यावरती डेप्थ वगैरे दिल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला परत कलरवरती यायचं आहे, एक्सट्रुजन कलर, आणि यामधलं जे थर्ड ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे यामध्ये कलर ऍडजस्टमेंट करता येते. आता व्हाईट करायचं असेल तर अशा प्रकारे आपण यावरती अशी टीन तुम्ही पाहिले असतील कदाचित. अशा प्रकारे यावरती आपण अशा कलरचा इफेक्ट दिला आणि त्यानंतर तुम्हाला जर याला लाइटिंग द्यायची असेल तर परत या वन वरती क्लिक करू आणि त्यानंतर याला काय करू, आपण अशा प्रकारे ड्रॅग करू. तर तुम्हाला आता दिसत असेल की हा खरोखर एक टीनचा डिझाईन आपण इथे तयार करू शकतो. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या मशिनरीचे पार्ट वगैरे डिझाईन चांगल्या प्रकारे क्रिएट करू शकतो. याला काय करतो, मी परत डिलीट करतो आणि त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला टेक्स्ट वरती याचा यूज करायचा आहे. तर मी टेक्स्ट टाईप करतो इथं, जसं की सबस्क्राईब. तुम्हाला माहितीच आहे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जास्त तर मी सबस्क्राईबच घेत असतो. आता काय करायचं, मी मराठीमध्ये टाईप केलं. टाईप केल्यानंतर मला काय करायचं, याला कॅपिटलमध्ये घ्यायचं असेल तर मी काय करेल, याला कंट्रोल करून सिलेक्ट करेल आणि त्यानंतर शिफ्ट आणि F3 प्रेस करेल आणि अप्पर केस मध्ये क्लिक करेल. अशा प्रकारे आपण याला डायरेक्ट अप्पर केस मध्ये कन्वर्ट करत असतो. अशा शॉर्टकट ट्रिक शिकण्यासाठी मित्रांनो चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, तेव्हाच कुठे तुम्ही चांगले कोरडवावरती हँड चालू शकाल. अशा प्रकारे आपण याला टेक्स्टला कॅपिटल केलं आणि त्यानंतर आपण एक बोल्ड फॉन्ट घेऊ अशा प्रकारे आणि त्यानंतर याची साईज वाढवू. साईज वाढवल्यानंतर आपण पण यावरती बिवेल हा इफेक्ट वापरू. आता टेक्स्ट घेतलं मी, परत यावरती क्लिक केलं आणि अशा प्रकारे आपण ड्रॅग केलं. ड्रॅग केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता परत यावरती लाईट इफेक्ट द्यायचा आहे. यावरती परत आपण क्लिक केल्यानंतर फॉर्म जो कलर आहे आपण काय करू, थोडं अशा प्रकारे आपण यावरती गेलं आणि याला अशा प्रकारे आपण ऍडजस्टमेंट करून 3D टेक्स्ट क्रिएट करू शकतो. त्यानंतर परत तुम्हाला यावरती जर लाईट इफेक्ट द्यायचा असेल तर आपण यावरती क्लिक करू. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या लाईट इफेक्ट देऊ शकतो. त्याकरिता मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, तेव्हाच कुठे तुम्ही याचा चांगला यूज
करू शकता. अशा प्रकारे आपण याचा यूज करू शकतो. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, तुमच्या मदतीने आपले किती 100 सबस्क्रायबर झाले. असाच सपोर्ट करू द्या. तुमच्यासाठी मी व्हॅल्युएबल कंटेंट घेऊन असेल. तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.